या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल घरातील सगळ्यांना विचारत असतो की आपण माझ्या माँ-बाबांचं लग्न धूमधडाक्यात साजरं करणार आहोत ना, आणि त्यावर ते सगळेजण मोठ्याने ओरडूनच हो म्हणतात. तर अमोल त्यांना सांगतो की या लग्नामध्ये आपण खूप मजा मस्ती करायची आहे ना, आणि त्यावर सुद्धा ते सगळेजण हो म्हणतात. आणि मग अमोल मोठ्याने गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो आणि ते लग्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायचं ठरवतात. त्यानंतर मग अमोल दीपकला विचारतो की मामा आता पुढे काय करायचं. तर दीपक म्हणत असतो की भांजे बघण्याचा कार्यक्रम तर मी व्यवस्थित पार पाडला, पण आता पुढे काय करायचं ना त्याबद्दल मला काही माहिती नाही. तर अमोल म्हणतो की मामा तुझं आणि मोमाचं लग्न झालं तेव्हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला होता ना. त्यावर दीपक म्हणतो की हो, पण मला आता काही आठवत नाही. आणि ते ऐकून मोना चिडते. मात्र दीपक म्हणत असतो की मोना एवढी सुंदर दिसत होती की माझं दुसरीकडे लक्षच गेलं नाही. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर बापू आणि कदम म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, पुढचा कार्यक्रम कसा पार पाडायचा ते आम्हाला व्यवस्थित माहीत आहे. तर रुपाली म्हणत असते की मला सुद्धा थोडी थोडी माहिती आहे, त्यामुळे अमोल तू कशाचीही काळजी करू नको. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. आणि मग त्यानंतर ते लगेच उद्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आपण पार पाडूयात असं ठरवतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी बापू आणि कदम कार्यक्रमाची तयारी करत असतात. तितक्यात अमोलसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो त्या दोघांना म्हणू लागतो की मी ना खरंच खूप स्पेशल आहे. त्यामुळे ते दोघेजण विचारतात का बरं, कसं काय. आणि त्यावर अमोल त्यांना विचारतो की मला सांगा, तुमचं लग्न माँ-बाबांनी बघितलं का. त्यावर ते हसतच म्हणतात की नाही. तर अमोल म्हणतो पण मी माझ्या माँ-बाबांचं लग्न बघणार आहे, म्हणजे बघा मी किती स्पेशल आहे ते. आणि ते ऐकून त्या दोघांनाही हसू येतं. आणि मग त्यानंतर तो त्या दोघांना पुढची सगळी तयारी करायला सांगतो आणि मनाशी म्हणतो की मला माहीत आहे बापू आजोबा की या आजारामुळे मी जिवंत राहणार नाही, त्यामुळे मला माझ्या माँ-बाबांचं लग्न धूमधडाक्यात होताना बघायचं आहे. तर दुसरीकडे रुपाली आणि स्वप्नील बोलत असतात. रुपाली स्वप्नीलला म्हणत असते की आपण ही सगळी तयारी करतोय खरं, मात्र अपर्णा आणि भाऊजी लग्न करायला नक्की तयार झाले आहेत ना. तर स्वप्नील म्हणतो की अगं हो रुपाली, पण तू आत्ता असं का विचारते. तर रुपाली रागातच म्हणते की काल बघितलात ना ते दोघेजण कसे आढेवेढे घेत होते, ते अमोलसाठी एवढंसुद्धा करू शकत नाही का. तर स्वप्नील तिला समजावत म्हणतो की अगं काही झालं तरी ते शेवटी अमोलचे आई वडील आहेत, आणि अमोलची अशी परिस्थिती असताना त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना. या सगळ्यामध्ये ते लग्नाचा विचार करतील की अमोलच्या तब्येतीचा. मात्र रुपाली काही समजून घ्यायला तयारच नसते. उलट ती म्हणत असते की काय फक्त त्या दोघांनाच अमोलची काळजी वाटते का, आपल्याला त्याची काळजी वाटत नाही का. तर स्वप्नील म्हणतो की रुपाली आपल्याला सुद्धा त्याची काळजी वाटते, पण शेवटी ते दोघेजण आई वडील आहेत, आपल्यापेक्षा जास्त काळजी त्यांना वाटणारच ना. मात्र रुपाली म्हणत असते की जर असं असेल ना तर मग आपण सुद्धा सगळं सोडून देऊ आणि घरभर तोंड पाडून फिरत राहू. आणि ते ऐकून स्वप्नील म्हणतो की जर तुला असंच बोलायचं असेल तर मग मला चर्चा करायचीच नाही. मात्र रुपाली म्हणत असते की तुम्ही सगळ्यांना समजून घेता, मग मला सुद्धा समजून घ्या. आणि जर जमलं ना तर त्या दोघांसोबत बोला, त्यांना सांगा की जर ते आनंदाने या लग्नाला तयार झाले ना तर अमोलसुद्धा खुश होईल. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर मग सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी सगळेजण छान तयार होऊन आलेले असतात. अपर्णा आणि अर्जुन तर खूप सुंदर दिसत असतात आणि ते बघून अमोल खुश होतो आणि त्या दोघांचं कौतुक करतो. त्यानंतर मग कदम अर्जुनला टोपी घालायला सांगतात. तर अर्जुन आणि अपर्णा लाजूनच एकमेकांकडे बघत असतात आणि ते बघून अमोल तर खूपच खुश होतो. मात्र मग त्यानंतर जेव्हा कार्यक्रमाला सुरुवात होणार असते तेव्हा अपर्णा म्हणते की मला आणि अर्जुनला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर बापू काय झालं ते विचारतात आणि त्यावर अपर्णा म्हणते की मला असं वाटतं की हा लग्नाचा कार्यक्रम आपण उद्याच उरकून घेऊयात. आणि ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. अमोल तर खूप चिडतो आणि म्हणू लागतो की मा बाबा उद्याच लग्न कसं काय करायचं, एवढ्या घाईगडबडीमध्ये लग्न नाही होणार. मात्र अर्जुन आणि अपर्णा त्याला समजावतात की हे बघ अमोल, तुझी सर्जरी आहे आणि आपल्याला डॉक्टरांना डेटसुद्धा कळवायची आहे, त्यामुळे आपण उद्याच हे लग्न उरकून घेऊयात आणि मग त्यानंतर सर्जरीसाठी जाऊयात. मात्र अमोल काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की अरे बाबा, तुला माहिती आहे ना, आधी माझं लग्न संकल्पसोबत ठरलं होतं, पण ऐनवेळी तुझ्यासोबत झालं, त्याचमुळे मला तुम्हा दोघांचं लग्न आता छान व्यवस्थित लावून द्यायचं आहे. आणि अमोलच्या तोंडून संकल्पचं नाव ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. सगळेजण आश्चर्याने अमोलकडे बघू लागतात. अर्जुन त्याला विचारत असतो की अमोल, तुला संकल्पबद्दल कोणी सांगितलं.
मात्र अमोल काही त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत नाही. उलट म्हणत असतो की बाबा ते सगळं सोड ना, पण प्लीज तुम्ही लगेच उद्या लग्न नका करू. आपल्याला अजून खूप सारे विधी करायचे आहेत, शॉपिंग करायची आहे. आपण 4 दिवसांनंतर तुमचं लग्न करूयात. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. ते त्यांच्या परीने अमोलला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे तो नाराज होऊन बसतो आणि त्यामुळे मग घरातील इतर सगळेजण अपर्णा आणि अर्जुनवरच ओरडतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही उगाच अमोलची इच्छा मोडू नका, त्याच्या इच्छेविरुद्ध काही करू नका. आणि त्यामुळे नाईलाजाने ते दोघेजण म्हणतात की ठीक आहे. आणि मग ते सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतात. त्यामुळे अमोलसुद्धा खुश होतो. त्यानंतर मग बापू रुपाली आणि मोनाला अप्पीला हळदी कुंकू लावायला सांगतात. आणि मग त्यानंतर ते रुपालीला विचारतात की तुम्हाला आमची मुलगी पसंत तर आहे ना. तर रुपाली मुद्दाम नाटक करत म्हणते की आता मी काय बोलणार, जे आहे ते ठीक आहे. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. आणि मग त्यानंतर रुपाली आणि मोनासुद्धा छान उखाणा घेतात. त्यामुळे स्वप्नील आणि दिप्या तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर पुढच्या विधींना सुरुवात होते आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देखील पूर्ण होतो. त्यानंतर दीपक एक छान सेल्फी काढतो आणि मग अमोल लगेच त्याच्या खोलीत जातो. आणि मग बापू कदम अपर्णा आणि अर्जुनला विचारतात की आता तुम्ही मगाशी जे काही बोलत होता ते शांतपणे बोला. आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा सगळ्यांना समजवतात की आपल्याला ताबडतोब अमोलची सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही उद्याच लग्न करूयात असा निर्णय घेतला होता. मात्र तुम्ही काही ऐकूनच घेतलं नाही. तर बापू म्हणत असतात की अरे अमोल इथे असताना ना काही बोलता येत नाही. तर रुपालीसुद्धा म्हणत असते की अगं अपर्णा, त्या दिवशी बघितलं ना तुम्ही लग्नाला नकार दिला त्यामुळे त्याला चक्कर आली. आणि आता जर तुम्ही असं घाई गडबडीने लग्न करायचं म्हणत असाल ना, तर त्याचा अमोलवर काय परिणाम होईल याचासुद्धा विचार करा. आणि ते ऐकून अपर्णा अर्जुन घाबरतात. तर घरातील इतर सगळेजणसुद्धा त्यांना म्हणत असतात की आपण अमोलच्या मनाविरुद्ध काही करायला नको, नाहीतर तो नाराज होईल. मात्र अर्जुन म्हणत असतो की या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये आपलं अमोलकडे दुर्लक्ष व्हायला नको आहे. आणि जर या कालावधीमध्ये त्याचा आजार वाढला तर आपण काय करणार आहोत. एकतर त्याचं ऑपरेशन मेंदूचं आहे, त्यातलं आपल्याला काही कळत नाही. मात्र घरातील सगळेजण असं म्हणतात की आपण अमोलच्या इच्छेविरुद्ध जायला नको. त्यामुळे अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. आणि मग शेवटी बापू अपर्णा अर्जुनला समजवतात की लग्नाच्या या 4 दिवसांमध्ये अमोलसुद्धा आनंदात राहील. तो आजारी आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात राहणार नाही. एवढ्या 4 दिवसांमध्ये आपण सर्जरीची तारीखसुद्धा ठरवू आणि मग त्यानंतर लगेच सर्जरी करू. म्हणजे सर्जरीच्या दरम्यानसुद्धा अमोल खुश असेल आणि त्याला फायदाच होईल. आणि मग बापूंचं ते बोलणं अपर्णालासुद्धा पटतं. दीपकसुद्धा म्हणतो की हो दीदी, आपण असंच करूयात. मात्र अर्जुनला हे मान्य नसतं. मात्र अपर्णा त्याला समजावत म्हणते की बापू जसं म्हणतायत ना तसंच आपण करूयात. कारण या 4-5 दिवसांमध्ये अमोलसुद्धा पॉझिटिव्ह राहील आणि त्याचा आपल्याला सर्जरीच्या वेळी उपयोग होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.